चला, पाऊस तर फुटलाय आणि आपली गडबड चालली आहे गवऱ्या गोळ्या करून ठेवायच्या. तर बघा, आता तुम्ही म्हणाल घरावर कुठं गवऱ्या असतात का, पण नाईलाज आहे, खाली थापल्या ना कोंबड्या ठेवत नाही. तर असं काही असं आम्ही वरती थापलेल्या होत्या. तर आता पाऊस फुटला म्हणून मी त्या गोळा करून ठेवते. आणि आता मी चालले शेतात गाईला गवत आणण्यासाठी. तर आपल्याकडं मका आहे, गवत आहे, ते आणण्यासाठी चाललो आम्ही. तर आमची आहे पाऊल वाटमधनं. तर आता या वाटेनं आम्ही चाललो शेतात, आमची तनू आणि मी. वाटेतच एका जाऊबाईच्या शेतात आहे मेथीची भाजी. मग काय, चला म्हटलं आधी भाजी घेऊ द्या आणि नंतर गवत कापता येईल. दिवस पण अगदी जायच्या बेतावरच आलेला. आणि मग आमचा मोत्या तर काय आमच्याबरोबरच असतं. आणि ही मेथीची भाजी बरीचशी मेली उन्हाने आणि आता ही थोडी राहिली ती आपली. तर चला, आमचं दोघींचं साठं असतं बरं. ती नसली तरी मी तिच्या शेतातलं नेते, मी नसले तरी ती माझ्या शेतातलं नेते, त्यामुळे काहीच नाही. आणि या मिरच्या लावलेल्या थंडीत त्या काय वाढल्या नव्हत्या, झाडं अगदी बारीकच, पण त्याला आल्यात आता हिरव्या मिरच्या. तर मग भाजी घ्यायची म्हणल्यावर हिरवी मिरची पाहिजेच. तर चला म्हटलं लसूण काढायला आला आहे का पाहूया. तर लसूण यावर्षी एवढा फुगला नाही, तरी पण म्हटलं आता उद्या काढून घेऊ. आणि मग आणलं मकाचं वजन. आणि बघा आमचा मल्हार कसा बघतोय. तर छोटा आहे तो, अजून काही खात नाही, फक्त आईला पितो. आणि आमच्याकडं काय कुटी मशीन नाही, मग काय कुऱ्हाडीनं त्याचं तुकडं केलं मकाचं आणि तिला टाकलं. तर चला, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला चुकवू नका. आणि चला, टाटा, बाय बाय.